ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संतती प्राप्तीसाठी किंवा ज्यांना संततीचा प्रॉब्लेम येतो, मूल होत नाही, यासाठी मूल होण्यासाठी आपण एक सेवा बघणार आहोत। एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। ती सेवा कधी करायची आहे, कशी करायची आहे आणि कोणी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांनाही सांगा ज्यांना तुम्हाला असं वाटते की तुमच्या आजूबाजूला असं कोणीतरी आहे ज्यांना मूल होत नाही किंवा गर्भधारणा राहत नाही आहे, त्यांनाही ही माहिती नक्की सांगा, कारण ही सुद्धा तुमच्याकडून होणारी एक सेवाच आहे। आता आजकाल आपण बघतो संततीचा प्रश्न म्हणजे संतती होण्याचा प्रश्न आपण खूप जणांना आलेला बघतो। आपल्या आजूबाजूलाही काही लोक असे असतात की ज्यांना लग्नाला खूप वर्ष झाली पण मूल होत नाही किंवा गर्भधारणा राहत नाही, गर्भधारणा राहते काहींना पण ते बाळ टिकत नाही किंवा ते आपल्या हातात येत नाही। अशा प्रकारे खूप लोकांना आजकाल प्रश्न आहेत। तर जगातील सगळ्यात मोठं सुख किंवा भाग्य जे काय आहे ते म्हणजे आई होण्याचं भाग्य आहे आणि हे भाग्य सगळ्यांना मिळावं। ज्यांना प्रॉब्लेम येतात संतती होण्यासाठी त्यांनाही हे भाग्य मिळावं म्हणून आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून गुरुमाऊलींनी एक सोपी अशी सेवा सांगितलेली आहे। ती सेवा जोडप्याने करायची आहे। ज्या जोडप्याला खूप वर्ष झाली किंवा संतती होत नाही आहे, गर्भधारणा टिकत नाही आहे, त्यांनी ही सेवा करायची आहे। त्या सेवेने त्यांना नक्कीच मनोवांछित संतती होणार आहे, म्हणजे पाहिजे तसं छान असं बाळ त्यांना मिळणार आहे। तर आता ती सेवा मी तुम्हाला सांगते। आपल्याला ती सेवा ज्यांना बाळ पाहिजे, लवकर पाहिजे किंवा खूप लेट झाले पण होत नाही आहे, त्यांनी त्या जोडप्याने एकादशीच्या दिवशी प्रत्येक महिन्याच्या जी एकादशी असते ती कुठलीही एकादशी असो, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला बाळकृष्णाची मूर्ती तर आपल्या सगळ्यांच्या घरात असते, तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 16 वेळा पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे आणि ते जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते जोडप्याने म्हणजे नवरा बायको या दोघांनी मिळून ते तीर्थ ग्रहण करायचं आहे किंवा ते तीर्थ प्यायचं आहे। आता अभिषेक करताना तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती एका ताटात किंवा तांबणामध्ये ठेवा। त्यानंतर जर तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर ते गळतीपात्र ठेवा किंवा गळतीपात्र नसेल तर तुम्ही पळीने किंवा चमच्याने एका हाताने उजव्या हाताने याच्या मूर्तीवरती पाणी टाका, चमच्याने पाणी टाकत राहा तीर्थ आणि 16 वेळा पुरुष सूक्तचा अभिषेक आपल्याला त्याच्यावरती करायचा आहे आणि ते तीर्थ अजिबात वाया घालवायचं नाही आहे। ते तीर्थ दोघांनी मिळून घ्यायचं आहे, नवरा आणि बायको या दोघांनी मिळून ते घ्यायचं आहे। ही सेवा आपल्याला प्रत्येक महिन्याच्या एकादशीला करायची आहे। जोपर्यंत तुम्हाला संतती मिळत नाही किंवा गर्भधारणा होत नाही तोपर्यंत ही सेवा करायची आहे आणि कुठलीही सेवा करताना आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं। मनोभावे ही सेवा करायची आहे। अगदी सोपी सेवा आहे, कारण आपण जेव्हा संतती होत नाही किंवा मूल राहत नाही किंवा गर्भधारणा झाल्यावरही ती टिकत नाही त्यावेळेस आपण म्हणजे डॉक्टरांकडे किती आशेने जातो, पण डॉक्टर जे करतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला स्वामी महाराज देतात। त्यामुळे अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीची सेवा आपल्याला सांगितलेली आहे आणि ही सेवा करून अनेक अशा हजारो जोडप्यांना अनुभव आलेला आहे की त्यांना संतती झालेली आहे किंवा संतती प्राप्ती त्यांना झालेली आहे आणि त्यांना आईबाबा होण्याचं सुख लाभलेलं आहे। तर ही सेवा तुमच्या घरात कोणी अशी व्यक्ती असेल की जी गर्भधारणेसाठी प्रयत्न करते पण गर्भधारणा राहत नाही किंवा आजूबाजूला कोणी असेल, तुमच्या नातेवाईकात असेल, तुमची बहीण असेल, तुमची भाऊजाई असेल, जे कोणी असेल त्यांना ही सेवा सांगा, कारण ही सेवा जर तुम्ही मनोभावे केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे। कारण असे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये की या सेवा केल्यामुळे फक्त त्यांना कितीतरी वर्षानंतर मूल झालेलं आहे। तर ही सेवा करताना आता आपण कुठलीही सेवा किंवा तोडगा किंवा उपाय करतो त्यावेळेस आपल्याला सोबतच स्वामी सेवा पण करायची आहे, म्हणजे नित्यसेवा करायची आहे। स्वामी सेवा म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप आणि 3 अध्याय क्रमशः श्री स्वामी चरित्र सारामृतचे हे आपल्याला रोज करायचे आहे। तर ही आहे नित्यसेवा। कुठलीही सेवा करताना आपण जेव्हा नित्यसेवा करतो तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला त्या कुठल्याही उपायाचं किंवा सेवेचं फळ लाभत असतं किंवा लवकर लाभत असतं। त्यामुळे नित्यसेवा करणं गरजेचं आहे। नित्यसेवा करून
म्हणजे कुठलीही सेवा करताना आता जी तुम्हाला संतती प्राप्तीची सेवा सांगितलेली आहे ती सेवा करताना तुम्हाला नित्यसेवा सोडायची नाही आहे, नित्यसेवा करायचीच आहे. 11 माळी आणि 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृतचे हे तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत. आता ही सेवा किती दिवस करू किंवा किती वेळा करू असं नाही आहे. तर जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही आहे की आपल्याला त्याचं फळ मिळालं आहे, गर्भधारणा झाली आहे, गर्भधारणा झाल्यावर तुम्ही सेवा बंद केली तरी चालेल, पण जोपर्यंत गर्भधारणा होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वामींची नित्यसेवा आणि प्रत्येक एकादशीला हे जे सेवा सांगितलेली आहे ते तीर्थ घ्यायला विसरायचं नाही आहे. कारण ही सेवा जर मनोभावे केली तर 100% तुम्हाला आई बाबा होण्याचं भाग्य मिळणार आहे. ही सेवा तुम्ही करून बघा, नक्की बघा आणि आलेला अनुभव इथे शेअर करायला विसरू नका. कारण याची 100% गॅरंटी आहे. जेव्हा तुम्ही मनोभावे सेवा कराल तेव्हा ते फळ स्वामी तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. कारण स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणी रिकाम्या हाताने गेलेलं नाही आहे. कुठलाही प्रश्न असो, मग हा प्रश्न तर इतका मोठा नाही आहे स्वामींसाठी की तो तुमचा प्रश्न सोडवणार. ही सेवा तुम्हीही करा आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आजूबाजूला तुमच्या जे कोणी असतील असे प्रयत्न करणारे ही सेवा तुम्ही त्यांना नक्की सांगा. त्याचं पुण्य तुम्हीही मिळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.